नमस्कार. मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान. अत्यंत सुंदर मैदान. तारीख आहे 25/2/2026 वार बुधवार. मुंडवा केशवनगर पुणे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी 2026 ला एक भव्य आणि दिव्य कुस्तीचं मैदान घेतलेला. निमित्त श्री क्षेत्रपाल काळभैरवनाथ उत्सवाचं औचित्य साधून या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून समस्त ग्रामस्थ मुंडवा केशवनगर या उत्सव कमिटीनं फार अत्यंत चांगलं मैदान घेतलेलं. बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी हे उत्सव कमिटी कुस्तीचं मैदान यशस्वी पार पडत असतात. अत्यंत चांगलं मैदान घेत असतात. याही वर्षी फार चांगलं मैदान घेतलेलं आहे. पाहूया कोणाची कुस्ती कोणाबरोबर घेतलेली. नंबर 1 ला लढणारा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला सरावाला. पण टक्कर आहे पैलवान वीरेंद्र सिंग भारत केसरी यांच्या बरोबर. त्यानंतर कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे हनुमान आखाडा उपमहाराष्ट्र केसरी. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावे सलीम कोल्हापूर. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान पृथ्वीराज पाटील इंडियन आर्मीचा पैलवान महाराष्ट्र केसरी कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान शाहू कुस्ती केंद्रामध्ये सरावाला होता. आज आर्मीमध्ये सर्व्हिसला सेना दलाचा पैलवान. पण टक्कर आहे मुंबई महापौर केसरी भारत मदने बरोबर बारामती कुस्ती केंद्र. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान माऊली जमदाडे महान भारत केसरी गंगावे सलीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान गणेश जगताप आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे. अत्यंत चुरशीची कुस्ती ही सुद्धा. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान शुभम शिदनाळे हिंदू गर्जना केसरी किताबाचा मानकरी गदेचा मालक आहे तो. पुणे येथे झालेल्या हिंदू गर्जना केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये फार चांगल्या कुस्त्या करून एक इतिहास घडवला. या शुभम शिदनाळेनं शिवरामदादा तालमीमध्ये सरावाला आहे. पण टक्कर आहे पैलवान संदीप मोठे बरोबर. तोही अत्यंत चांगला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये फार चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत ओपन गटातून. असा भोसले शाळेचा पैलवान सांगली जिल्ह्यातला पैलवान संदीप मोठे. अशी तुफानी कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पैलवान सुदर्शन कोतकर अहिल्यानगर जिल्ह्यातला पैलवान पण सराव करतो शिवरामदादा तालीम पुणे येथे. पण टक्कर आहे महारुद्र काळेल बरोबर राजमुद्रा केसरी किताबाचा मानकरी छत्रपती शिवराय व्यायाम शाळा कुर्डवाडी येथे सरावाला आहे. त्यानंतर कुस्ती आहे पैलवान साकेत यादव महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये तुफानी कुस्त्या करणारा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मध्ये सरावाला आहे. पण टक्कर आहे कालीचरण सोलनकर बरोबर गंगावे तालमीचा पैलवान भगवंत केसरी किताबाचा मानकरी. अनेक किताब त्याने मिळवले, अनेक पुरस्कार त्याने मिळवलेले आहेत. अत्यंत लढाऊ पैलवान आहे कालीचरण सोलनकर. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान राहुल सोळ हनुमान आखाड्याला पुणे येथे तो सरावाला. पण टक्कर आहे अनिकेत मांगडे बरोबर मांगडेवाडीचा पैलवान पण सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे. त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान आकाश रानवडे देवळाची ताली. अत्यंत लढाऊ पैलवान आहे आकाश रानवडे. पण टक्कर आहे पैलवान रोहित जवळकर बरोबर रोहित जवळकर यांच्याबरोबर टक्कर आहे त्याची. महाबली केसरी किताबाचा मानकरी
महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या तालमीमध्ये सराव आला. अत्यंत चांगली कुस्ती आहे. दोन्ही पैलवान फार चांगले आहेत, लढाऊ आहेत. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान प्रशांत शिंदे, भोसले शाळा सांगली विरुद्ध सुहास गोडगे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान अक्षय कावरे, पारनेरचा पैलवान, गोकुळाचा तालमीमध्ये सराव आला. त्यांनी अनेक किताब मिळवलेले आहेत, महाराज चॅम्पियन आहे तो. पण टक्कर आहे पैलवान रामा कांबळे बरोबर, तोही महाराज चॅम्पियन आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मध्ये सराव आलाय रामा कांबळे. त्यानंतर कुस्ती घेतलेली पृथ्वीराज पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान प्रदीप ठाकूर सांगली. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान अमित गायकवाड, पुरंदर केसरी किताबाचा मानकरी विरुद्ध युवराज खोपडे, कुंजीर तालीम पुणे. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान संग्राम बाबर, ग्रीको रोमन, महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान माऊली यलबार, शिरूर केसरी किताबाचा मानकरी. सगळ्यात कुस्त्या फार चांगल्या घेतलेल्या आहेत. खाली कुस्त्या बघण्यासारख्या जोडलेल्या आहेत. समस्त ग्रामस्थ मुंडवा केशवनगर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. बुधवार दिनांक 25/2/2026 दुपारी बरोबर 3 वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे. याची सगळ्या पैलवानांनी, कुस्ती शौकीनांनी नोंद घ्या. कुणाची कुस्ती फिरवून लावली जाणार नाही अशी संयोजन कमिटीनं सूचना दिलेली. जाहिरातला जेवढ्या पैलवानच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत तेवढ्यांच्याच कुस्त्या लागतील, याची सगळ्या पैलवानांनी नोंद घ्या. आपण 2-3 दिवसांपूर्वी वारण्याच्या कुस्त्या पाहिल्या. आपण पाहू शकता की भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान रोहित पटेल, आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून रोहित पटेल वारण्याच्या मैदानाला अभिवादन करण्यासाठी आलेला आहे आणि त्याची कुस्ती लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. जॉर्जियाच्या पैलवानबरोबर कुस्ती, जॉर्जियाचे पैलवान सुद्धा अभिवादन करण्यासाठी मैदानावरती आलेले. 13 डिसेंबर 2013 ची कुस्ती कोणी कोणी पाहिली आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचबरोबर रणजित नलवडे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता विरुद्ध बजरंग पुनिया, एक इंटरनॅशनल पैलवान, यांची कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार. अनेक कुस्त्या आहेत, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. नंदकुमार आबदारची कुस्ती, संग्राम पोळ पैलवान वारणा नगर येथे सरावाला होता, त्याची कुस्ती आहे. अनेक कुस्त्या आहेत, तुम्हाला लवकरात लवकर या कुस्त्या आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. फक्त माझी सगळ्या पैलवानांना, कुस्ती शौकीनांना विनंती आहे की आपली कुस्ती युट्यूब चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपली कुस्ती युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. हात जोडून सांगतो की पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जास्तीत जास्त जुन्या कुस्त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सीझन चालू आहे तरी आम्ही जुन्या कुस्त्या टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या महिन्यात भरपूर मैदान आहेत, त्यामुळे पुढच्या महिन्यात तुम्हाला कुस्त्या थोड्या कमी पाहायला मिळतील. अनेक मैदानं लाईव्ह आहेत आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती. तुम्हाला कुस्ती कोणाची पाहायची आहे कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि मुंडवा केशवनगर पुणे येथे हजारोंच्या संख्येनं कुस्ती मैदान पाहण्यासाठी उपस्थित राहा. ही समस्त ग्रामस्थ या उत्सव कमिटीची विनंती आहे. आपण हजारोंच्या संख्येनं कुस्ती मैदानाला यावं हीच विनंती. धन्यवाद.